नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये जान्हवी आणि आनंद आपल्या फुलांची जी ऑर्डर केलेली असते त्या फुलावाल्यांची वाट बघत असतात। तर आनंद म्हणतो की मी तुला सांगत होतो जानू, आपल्या बगीच्यामध्ये किती छान फुलं आहात, आपण ती तोडून घेऊन येऊ, पण तू ऐकतच नाही। जान्हवी म्हणत असते की अरे, आपल्या बगीच्यामध्ये असे इम्पॉर्टंट फुले नाहीत म्हणून मी ऑर्डर केली आणि आता फुले आल्यानंतर बघ सर्वजण कसे शॉक होतील ते। आनंद म्हणतो की जानू, सगळे शॉक होण्यासाठी तो फुलावाला अजून आला सुद्धा नाही, त्याला येऊन दे तर खरी। तेव्हा जान्हवी म्हणते की थांब एक मिनिट, मी एक फोन लावून बघते। तेवढ्यात तो माणूस दरवाजामध्ये येतो आणि जान्हवी मुकादम आहे का? तेव्हा जान्हवी म्हणते की हो, आणि तो जान्हवी आणि आनंदच्या हातामध्ये ती फुलांची टोपली देतो। तेव्हा जान्हवी खुश होऊन म्हणते की तुमचे पेमेंट मी ऑनलाईन केलेले आहे, असे बोलून तो माणूस निघून जातो। तेव्हा लगेच जान्हवी ती टोपली उघडते आणि त्यामध्ये झेंडूचीच फुले असतात। तर आनंद म्हणतो की बघितलेस का, याने आपल्याला झेंडू बनवले। तर जान्हवी नाराज होते। आनंद म्हणतो की आता आपण स्पर्धा कशी जिंकणार? जान्हवी नाराज होऊन म्हणते की नाही जानू, मला आता नाही खेळायचे। आनंद म्हणतो की थांब एक मिनिट, मी काहीतरी करतो, तू इतकी नाराज होऊ नको। त्यानंतर इकडे रमाने जे अक्षयला सांगितलेले असते तर अक्षय सर्व काही घेऊन येतो। तर रमा म्हणते की आता ही माळ तयार झाली, त्यामुळे तुम्ही आता एक काम करा, तुम्ही किचनमध्ये जा, चांदीची निरांजन, चांदीची समई आणि बरेचसे 3 वाट्या आहेत त्या घेऊन या। तर अक्षय म्हणतो की ठीक आहे, म्हणून अक्षय ते आणण्यासाठी जातो। त्यानंतर इकडे फुले घेऊन येण्यासाठी आनंद सुद्धा बाहेर टोपली घेऊन येतो आणि त्याच वेळेस अभिषेक सुद्धा येतो। एकमेकांकडे बघून दोघे जण हसू लागतात। तर आनंद म्हणतो की अरे, तुझ्यासारखी सिच्युएशन माझी आहे, कारण जानूने ही खूप काही फुलं ऑर्डर केली होती आणि तू ऐकलं का कधी फुलं ऑर्डर केलेली, आणि काय म्हणे ती लिली, आणि कोणती काय फुलं तिने ऑर्डर केली पण आली का हे झेंडूची। अभिला खूप हसू येतो आणि अभि म्हणतो की लिली, तर आनंद म्हणतो की नको रे आता, नाहीतर त्या लिलीवरून आणखीन भांडण आमच्यामध्ये होईल। तर ते फुलं तोडण्यासाठी आपल्या बगीच्याकडे बघतात तर एकाही झाडाला एकही फूल नसते। तर आनंद म्हणतो की नक्की आपल्या बगीच्यामधील इतकी फुलं गेली कुठे? तर दोघे म्हणतात की नक्की त्या अक्षयने नेली असतील, आणि आनंद म्हणतो की खरंच अक्षय आपल्या घरातील 1 नंबरचा हुशार। आणि अभि म्हणतो की त्याने गुलाब, जास्वंद, मोगरा एकही फूल सोडले नाही। आनंद म्हणतो की हो, एकदम चालू मुलगा, आणि त्यात त्याला त्या रमाची साथ, ती बरोबर त्याला गाईड करत असते। आणि आता जान्हवीच्या वाटेला झेंडूचेच फुले येणार, तेव्हा आनंद आणि अभि आतमध्ये येतात। तर अक्षय त्यांच्या अगोदर ते चांदीचे निरांजन समई घेत असतो। आनंद म्हणतो की काय रे, इथे सुद्धा तू आमच्या अगोदर टपकलास आणि बागेमधील एकही फूल तू आम्हाला सोडले नाही। अक्षय म्हणतो की मी काय करणार, मी तुमच्या अगोदर येऊन पोहोचलो। अभि म्हणतो की अरे, फुलं सुद्धा तू पळवली आणि आता हे सुद्धा तूच पळवतोस, मग आम्ही तबकामध्ये बसून टाळ्या वाजवायचे का? अक्षय म्हणतो की ते तुमचे तुम्ही ठरवा। अक्षय म्हणतो की तुमचे तुम्ही ठरवा, मला खूप कामं आहेत, मला जाऊन द्या। तेव्हा हा आनंद फुले ऑर्डर करत बसला। तर आनंद म्हणतो लिलीच्या फुलाऐवजी आम्हाला झेंडूचेच फुले आलेत, असे तो नाराज होऊन म्हणतो। तेव्हा अभि आणि अक्षय खूप हसू लागतात आणि हसता हसता अभिषेक हा अक्षयच्या हातातील ते आरतीचे ताट घेत असतो। तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की इकडे दे, आणि अक्षय तिथून जायला निघतो। अभि आणि आनंद अक्षयला काही जाऊन देत नाही। तेवढ्यात तिथे सीमा येते। सीमा म्हणते की का म्हणता, काय झाले? तेव्हा अक्षय म्हणत असतो की मी हे सर्व काही घेऊन चाललो त्यांच्या अगोदर, आणि तर आनंद म्हणतो की आम्हाला फळंसुद्धा मिळाली नाही आणि फुलंसुद्धा नाही। सीमा म्हणते की प्लीज भांडणं करू नका। अक्षय म्हणतो की फळंसुद्धा यांनी पळवली, मग मी फुलं पळवली म्हणून काय झाले? तेव्हा सीमा विचारते की फळं कोणी पळवली? तेव्हा अभि म्हणतो की मी। तेव्हा सीमा म्हणते की अक्षय तू फुले घेतली आणि अभि तू फळे घेतली, मग आता हे चांदीचे जे भांडे आहे ना ते आनंदला देऊन टाका आणि भांडणं करायची नाही, म्हणजे सर्व एकदम सर्वांना चांगले व्यवस्थित भेटेल। तेव्हा अक्षय लगेच आपल्या हातातील ती चांदीची भांडी आनंदच्या हातामध्ये देतो। सीमा आणि आनंद तिथून निघून जातो। तर अक्षय म्हणतो की अभि चल आता, तू सुद्धा हरणारच आहे तसा। तेव्हा अक्षय हा दुसरे हे देवाचे ताट घेऊन रमाकडे येतो। तर रमा ही ताट सजवतच असते आणि अक्षय म्हणतो की रमा, ते चांदीचे भांडे नाही मिळाले। तर रमा म्हणते काही हरकत नाही, मी ना तेथे एका वाटीमध्ये मोदक उकडीचे करून ठेवले आणि दुसरे सुद्धा मोदक आहे
ते तुम्ही घेऊन या. तर अक्षय मोदक घेऊन येतो. तेव्हा रमा सांगत असते की मी काही तेथे वाती करून ठेवलेल्या आहेत, ते तुम्ही तेलात बुडवा आणि त्या समईत ह्या लावा आणि काही फुलवातीसुद्धा आहेत त्या तुपात बुडवा आणि निरांजनमध्ये ठेवून द्या. रमा जसजसे सांगत असते अक्षय तसतसेच करत असतो. वर अक्षय ते ताट सजलेले बघून रमाला म्हणत असतो की रमा, ताट खरंच इतकं सुंदर सजलेले आहे आणि तू जर डोळ्यांनी तुला तर दिसत सुद्धा नाही, तू मला जसजसे सांगितले तसेच मी केले, पण खरंच ताट खूप सुंदर दिसतेस. आणि हे सर्व करत असताना मी मोबाईलसुद्धा कॅमेरा ऑन करून शूटिंग करून घेतले. तेव्हा रमा म्हणते की हो बरं झालं, मला नंतर बघण्यासाठी मिळेल की आपण कसकसे ताट हे सजवले. रमा म्हणते की पहिल्यांदा तुम्ही माझे आज काहीतरी ऐकले. अक्षय म्हणतो की बायकोचे ऑर्डर असले तर मला ऐकावेच लागेल. आणि रमा, तू कितीही तुझे शिक्षण कमी जरी असले तरी सुद्धा तू खूप खूप काही हुशार आहे, कोणीच म्हणणार नाही की तुझे शिक्षण कमी आहे म्हणून. तेव्हा मी जरी तुझा डोळा झाला असलो तरी तू मला दृष्टी देत असते. तेव्हा अक्षय हा रमाकडे बघून खुश होऊन हसत असतो. तर रमा ते ताटातील जे काही देवाचे अत्तर असते ते घेते आणि अक्षयच्या हाताला लावते. तर अक्षयसुद्धा रमाच्या कानामागे ते लावतो. तेव्हा अक्षय खूप छान प्रकारे त्याचा सुगंध घेत असतो. त्यानंतर इकडे सर्वजण आपले ताट घेऊन आलेले असतात आणि सर्व हे तबक तेथे ठेवलेले असतात. तर रमाकांत काका एकेकाचे ते तबक उचकत असतो. तेव्हा मात्र सर्वांचे तबक उचकल्यानंतर अक्षय आणि रमाचे ते तबक असते ते बघून सर्वजण मात्र खूपच खुश होतात आणि पार्वती आजी रेवा या तर आवाकच होतात, कारण त्यांचे ताट खूप छान असे प्रकारे सजलेले असते. तर रमाकांत काका म्हणतात की ह्या स्पर्धेचे विनर आहे अक्षय आणि रमा. त्यांनी खरंच खूप सुंदर ताट सजवले, कारण त्यांनी खूप मेहनत घेऊन हे सर्व काम केले. तेव्हा लगेच आजी म्हणते की अभिनंदन अक्षय. अक्षय म्हणतो की आम्ही दोघांनी मिळून हे ताट सजवले, त्यामुळे दोघांचे सुद्धा अभिनंदन व्हायला हवे की नाही. तेव्हा पार्वती आजी म्हणते की बरोबर आहे, कारण तो तिची दृष्टी झाला होता. आणि रमाकांत बाकीची जोडपी कुठे कमी पडलीत. तेव्हा रमाकांत म्हणतो की आनंद आणि जान्हवीची थोडी मेहनत कमी पडली, आरती आणि आबीची सुद्धा थोडीशी. तेव्हा मात्र अक्षय हा बागेत फुलं आणण्यासाठी गेला होता. तेव्हा मोगऱ्याची काही फुले त्यांनी आणली होती आणि रमासाठी मस्त असा गजरा बनवलेला असतो आणि तो लगेच घेतो तर रमाच्या केसात लावतो. सर्वांना मात्र खूप आनंद होतो आणि रेवाचा तर खूपच जळफळाट होत असतो. तेव्हा मात्र आबी आणि आनंद म्हणतात की मोगऱ्याची फुलं यांनी यासाठी पळवली होती, म्हणून आमच्या वाट्याला एकही फूल येऊन दिले नाही. तर अक्षय खुश होऊन म्हणतो की याला बक्षीस म्हणतात. तर जान्हवी म्हणते की आमच्या वाट्याला ती झेंडूची फुलं मिळाली. तेव्हा आरती म्हणते की जान्हवी ताई, तुम्हाला झेंडूची फुले तरी मिळाली, पण माझ्या वाट्याला अभिने पानच घेऊन आला. तर तेव्हा अक्षय म्हणतो की आजी आता आरती तू कर. तेव्हा पार्वती आजी नाही बोलते. रमा पार्वती आजीला आग्रह करते. तर पार्वती आजी ही आरती ओवाळण्यासाठी तयार होते आणि मस्त गणपती बाप्पाची आरती होते. त्यानंतर इकडे रमाकांत काका हे बगीच्यामध्ये असतात आणि अक्षय त्यांच्यासाठी चहा घेऊन येतात. आणि अक्षय म्हणतो की काका कसे आहे की आपण मूर्ती विसर्जनासाठी रोडच्या पलीकडे एक तलाव आहे, आपण तिकडेच जाऊ. तर रमाकांत काका म्हणतात की नाही अरे, आपण तिकडे कशाला जायचे, कारण आपण तिकडे जर गणपती विसर्जनासाठी गेलो तर जे काही प्लॅस्टिक असते आणि ते त्या पाण्यामध्ये हे विरघळत नाही आणि त्यामुळे प्रदूषणच होते. हे मानवी जीवनासाठी हानिकारक असते. आणि 9 दिवस इतक्या थाटामाटात गणपती बाप्पाचे स्वागत करायचे, त्याची पूजा करायची आणि शेवटी त्याची अशी विटंबना करायची, खरंच तसे करूशी वाटत नाही. त्यामुळे एखाद्या मोठ्या कुंडीमध्ये आता आपण बाप्पाचे विसर्जन करूयात आणि त्या कुंडीत विसर्जन झाल्यानंतर आपण त्यामध्ये एखादे मस्त असे झाड लावूयात आणि ते झाड मोठे झाल्यानंतर आपल्याला आपल्या बाप्पाची आठवण येत राहील. त्यानंतर विसर्जनाची तयारी होते आणि सर्वजण मस्त गणपती बाप्पाची पूजा करून आरती करतात. आरती झाल्यानंतर रमाकांत काकांचा जो विसर्जनाचा प्लॅन असतो तो सर्वांना आवडतो. रमा खुशून म्हणत असते की खरंच गणपती बाप्पा घरात होते तेपर्यंत किती छान वाटत होते आणि आता खरंच देवबाप्पा चालले तर किती वाईट वाटते. तर कसं मोकळं मोकळं वाटतं. अक्षय म्हणतो की मला सुद्धा खूप दुःख वाटते. तर रमाकांत काका म्हणतात की अरे, बाप्पाला वाटे लावताना कधीही आनंदी असायला हवं आणि सर्वांनी मिळून पुढच्या वर्षी लवकर या असे स्वागताने म्हणायचे असते. त्यामुळे सर्वजण गणपती बाप्पाला नमस्कार करून पुढच्या वर्षी लवकर या असा जय जयकार करतात.
म्हणून टाळ मृदुंगांच्या आवाजात गणपती बाप्पाचे मस्त विसर्जन होते। त्यानंतर अक्षय आपल्या रूममध्ये बसलेला असतो आणि 10 दिवस गणपती बाप्पाच्या नादामधले सर्व फोटो तो आपल्या मोबाईलमध्ये बघत असतो आणि त्याला खूप छान वाटत असते। तेवढ्यात रमा येते आणि रमा म्हणत असते की खरंच खूप छान वाटत होते की गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये होते, गोड नैवेद्य झाला, गोड सर्व काही खायला भेटले आणि सर्वजण किती आनंदी होते। काही गोष्टी झाल्या ह्या, पण काही त्या व्यतिरिक्त बाकीच्या सर्व गोष्टी ह्या छानच झाल्या। त्यावर रमा आपली बॅग भरत असते। अक्षय म्हणतो की रमा हे काय करतेस तू? तिच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही, तू इतकं मनाला लावून घेऊ नको। रमा म्हणत असते की नाही, माझी चूक झाली, त्यामुळे मला आता शिक्षा भोगावीच लागणार। अक्षय म्हणतो की नाही रमा, तुझ्याकडून झालेली नाही असे मला वाटते आणि आपलं घर तुझ्या हातामध्ये आहे म्हणूनच सुरक्षित आहे। रमा म्हणते की तुम्ही प्रत्येक वेळेस माझी बाजू घेत नका जाऊ। अक्षय म्हणतो की तू माझी बायको आहेत, मी का घेणार नाही? रमा म्हणत असते की आओ, तुम्ही प्रत्येक वेळेस जर माझी बाजू घेतली तर आपल्या घराचे 2 भाग होतील आणि प्रत्येकाच्या मनामध्ये ते ठसकते। तर अक्षयला खूप मोठा धक्का बसतो। हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये रमा ही घर सोडून निघालेली असते आणि अक्षय सुद्धा आपली बॅग घेऊन तिच्याबरोबर निघालेला असतो। तेव्हा मात्र पार्वती आजी म्हणत असते कशी आलं तर त्याची ढाल कशी बनवायची हे रमाकडून शिकावं, म्हणून अक्षय जा रमासोबत आणि भोग तिची शिक्षा। रमा म्हणते की यावेळेस तुम्ही नाही, मी एकटीच जाईल आणि शिक्षा ही भोगून परत येईल। तर अक्षय म्हणतो की 2 वेण्या, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, म्हणून तो रमाच्या कपाळाचा किस घेतो आणि रमा अक्षयचे ते प्रेम पाहून रेवाचा मात्र खूप असा जळफळाट होतो। तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।